नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचा माहोल अद्यापही कायम आहे. लोकसभेच्या निवडणुका आटपल्याच्या नंतर आता सगळीकडे हळूहळू का होईना पण विधानसभेची तयारी सुरू झालेली आहे. राजकीय पक्ष या निमित्तानं चाचपणी करतायत आणि ज्यांना या निमित्तानं राजकीय प्रभाव निर्माण करायचा आहे ती मंडळी सुद्धा येन केन प्रकारेनं आंदोलनाच्या निमित्तानं चर्चेत येऊ पाहतात. राज्यात आत्ताच्या घडीला ताजं आंदोलन आणि ते सुद्धा खास करून आरक्षणाचं आंदोलन लक्ष्मण हाके यांचं सुरू आहे. लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाच्या निमित्तानं घुसखोरी करू पाहणाऱ्यांना रोखण्याचं निमित्त करत उपोषण सुरू केलेलं आहे. त्यांची तब्येत चिंताजनक आहे आणि दिवसेंदिवस त्यांची तब्येत अधिक ढासळू नये याच्यासाठी सगळेच प्रयत्नशील आहेत की लक्ष्मण हाके यांनी त्यांचं उपोषण लवकरात लवकर आटोपतं घ्यावं. पण हाके ऐकायला तयार नाहीत आणि हीच संधी साधत मनोज जरांगे यांनी थेट हाकेंवर हल्लाबोल केला आहे. लक्ष्मण हाकेंचं आंदोलन हे सरकार पुरस्कृत आहे असा मोठा दावा, महत्त्वपूर्ण दावा मनोज जरांगेंनी केला आहे. मनोज जरांगेंचं हे वक्तव्य तसं पाहायला गेलं तर एका बाजूला एक बोट हाकेंकडे उठवत असेल तर चार बोटं त्यांच्या स्वतःकडे उपस्थित करतं. याचं कारण असं की लोकसभेच्या आधी जे आंदोलन जरांगेंच्या नेतृत्वात झालं ते कुणी पुरस्कृत केलं होतं हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहतोच. लक्षवेधीत आजची चर्चा आंदोलनं राज्यामध्ये कोण पुरस्कृत करतोय. आपण पटकन मनोज जरांगे यांचं ते वक्तव्य पाहणार आहोत ज्यात त्यांनी आंदोलनाच्या पुरस्कृत असण्याचा आरोप लक्ष्मण हाकेंवर लावलेला आहे. आणि खरं तर या निमित्तानं पुन्हा एकदा आंदोलन जीवी या वादाला तोंड फोडलं गेलंय. म्हणजे सरकार कोंडीत सापडलंय. तुमच्या बाजून निर्णय घेतला तर ते पेटणार, त्यांच्या बाजून निर्णय घेतला तर तुम्ही पेटणार. कोंडीत कसे सापडले तेच उभा करतात आंदोलन. कोंडीत काय सापडले तेच पुरस्कृत करतात आंदोलनाला. कोंडीत काय सापडले नाटकं करतात. कोंडीत काय सापडले तेच म्हणजे कोण सरकार. दुसऱ्याला काही येडं समजते काय ते सरकार आमच्यात लावून द्यायचं. चर्चेसाठी आपल्यासोबतच्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत जरांगेंचे समर्थक या नात्यानं किशोर चव्हाण आहेत, दीपक बोऱ्हाडे आहेत आपल्यासोबत हाकेंचे समर्थक या नात्यानं, आणि आबासाहेब पाटील आपल्यासोबत मराठा समन्वयक या नात्यानं उपस्थित आहेत. मान्यवरांचं स्वागत करत असताना माझा एक छोटासा प्रयत्न आहे आणि तो दीपक बोऱ्हाडे यांच्यासाठी आहे. दीपकजी, आपल्या चेहऱ्यावर प्रकाश नाही आहे, थोडी त्याची काळजी घ्या आणि कॅमेरा अजून आपल्याला नीट ॲडजस्ट करता आला तर पहा. आता आबासाहेब, एका उत्तराच्यासाठी मी आपल्याकडे येतो. हा जो आंदोलन पुरस्कृत करण्याचा आरोप जरांगे इतरांवर लावतायत तो लावण्याचा अधिकार त्यांना आहे. जी राज्यात जी आंदोलन उभा राहतात त्या आंदोलनाला आता ज्या पद्धतीनं वळण दिलं जातंय ते खरोखरच राजकीय वळण दिल्यासारखं त्याच्याकडे त्याच्या आंदोलनाचा राजकीय वास येतोय. त्याचं कारण असं आहे की मराठा समाजाचे जे आरक्षणाचं जे आंदोलन चालू आहे ते मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून चालू आहे. आम्ही कोणत्या समाजाच्या विरोधामध्ये, कोणत्या आरक्षणाच्या विरोधामध्ये किंवा आमचा कुठलाही त्याच्यामध्ये विरोध नाही. परंतु आता ज्या पद्धतीनं छगन भुजबळ आहे किंवा पंकजाताई मुंडे आहेत किंवा इतर सगळे जे ओबीसी नेते आहेत यांना यातून काय साध्य करायचं आहे तर हे या आंदोलनाच्या पाठीमागे राजकीय वास का येतोय. कारण एकीकडे भुजबळ सत्तेमध्ये आहेत, त्या भुजबळांना लोकसभेमध्ये आता त्यांना लोकसभा लढवायची होती त्यावेळेस तिकीट मिळालं नाही. लोकसभा झाली, पुन्हा राज्यसभा त्यांना मिळाली नाही आणि मग त्यांना आता कुठेतरी धसका घेतलेला आहे. भीती वाटते की आता एवढ्यातनं ते निवडून येणार नाहीत, विधानसभेला त्यांचा तिथं त्यांचं काही येणार नाही हे त्यांना पूर्णपणे माहिती झालेलं आहे. आणि म्हणून कुठंतरी हे आंदोलन स्पॉन्सर करण्याचा प्रयत्न केला.
परंतु या आंदोलनाच्या माध्यमातून काही दुसरा त्या ठिकाणी ऍक्टिव्ह झाला, त्यांनी आपली यंत्रणा त्या ठिकाणी चालू केलं, तर तिथं त्यांनाही त्या ठिकाणी राज्यसभेचे वेध लागलेले आहेत. आणि म्हणून कुठेतरी मराठा ओबीसी हा विषय राहिला नाही. हे आंदोलन टोटली कुठंतरी दोन नेत्यांच्या मध्ये आल्यासारखं दिसून येतंय. याचं कारण मराठा समाजानं कुठल्या समाजाला विरोध केला आणि आमचा ओबीसीचा विरोध करायचा प्रश्न येत नाही. मुद्दा आहे आबासाहेब, तो मुद्दा नंतरचा आहे. पण आत्ताच्या घडीला राज्यामध्ये आंदोलनं पुरस्कृत केली जात आहेत का, हा गंभीर मुद्दा होता. आता हाके समर्थक या नात्यानं आपल्या सोबत चर्चेमध्ये दीपक बोराडे आहेत. दीपकजी, आवाज नीट येतोय अशी अपेक्षा आहे. जो गंभीर आरोप केला गेला त्याच्याद्वारे सुचवलं काय जातंय तर लक्ष्मण हाकेंना सरकारनं पुढं केलंय. हाके त्यानिमित्तानं मराठा आरक्षणाला कोलदांडा करू पाहतायत आणि इतकंच नाही तर राज्यामध्ये दोन समाजातली तेढ सरकार निर्माण करू पाहतंय. अशा प्रकारचे गंभीर आरोप जरांगेंनी केले. जरांगेंना हे आरोप करण्याचा नैतिक अधिकार आहे का? फार छान प्रश्न विचारलाय सर आपला. पहिल्यांदा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या सर्व दर्शकांना नमस्कार. जय महाराष्ट्र. खरं म्हणजे हा आरोप हास्यास्पद आहे. ज्या जरांगे पाटलांनी, मी काल परवा आपल्या चॅनलच्याच माध्यमातून बोललो होतो, जरांगे पाटलांचं अभिनंदन केलं की समाजाला एकत्र करण्याचं काम, एक लढा उभा करण्याचं काम जरांगे पाटलाच्या माध्यमातून झालं. पण मग एवढा मोठा समाज जागा केला आणि एक फार मोठं जगाच्या इतिहासातलं आंदोलन जरांगे पाटलांनी उभं केलं, त्याच्याबद्दल त्यांचं आजही मी अभिनंदन करतो. पण मग ते जर म्हणत असतील की हाके सरांचं आंदोलन पुरस्कृत आहे, तर त्यांचं आंदोलन कोणाचं पुरस्कृत आहे त्यांनी एकदा स्पष्ट करावं पहिले. म्हणजे दुसऱ्याचा बाब्या आणि आपला तो लाडका असं नाही जमणार ना. एक बोट हाके सरांकडे उभं केलं जरांगे पाटलांनी तर 4 बोट जरांगे पाटलांकडे. त्यांना कोणी पुरस्कृत केलंय त्यांनी स्पष्ट करावं. दीपक बोराडेंच्या या मुद्द्याला उत्तर देण्याच्यासाठी आपल्यासोबत चर्चेत किशोर चव्हाण आहेत. किशोरजी, हा आरोप काही आजचा नाही आणि तो जरांगेंवर वारंवार यापूर्वी सुद्धा लागत आलेला होता. यापूर्वी जरांगे जेव्हा आंदोलनाला बसले, उपोषणाला बसले, त्यावेळेला त्यांना भेटायला येणारी मंडळी कोण होती हेही आपल्याला आठवत आहे. आणि हे सगळं कमी की काय, लोकसभा निवडणुकीमध्ये खास करून बीडच्या निवडणुकीच्या निमित्तानं शरद पवारांनी थेट जाऊन जरांगेंना समर्थन दिलेलं होतं. ही सगळी स्थिती जरांगेंच्याही मागे कोणीतरी आहे हे सुचवणारी होती. मग ज्या वेळेला जरांगे आता हाकेंकडे बोट दाखवत आहेत, हाकेंकडून येणारा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचला असेल की जरांगेंच्या आंदोलनाला कोण प्रायोजित करत होतं? नाही, यात सर्वात महत्वाचा मुद्दा काय, साहेब जे आहे तुमचे ते मंत्री आहेत आणि शासनात एक कॅबिनेट मंत्री असताना त्याची भाषा करतो. आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात हे जे कधी कोणत्याही समाजाचे लोक बसलेले असेल आणि सहभागी होते, अशा वेळेस साहजिकच काही प्रश्न उपस्थित. आता यांनी आमच्या सहकार्याने काही भूमिका घेतलं. आमचं तर दुर्दैव आहे की आमच्यासाठी कोणी आमच्या समाजाचे लोक बोलत नाही. मराठा समाजाचं दुर्दैव आहे ना हे. आमच्या जो लढा चालू आहे, एक लक्षात घ्या, आमचा प्रस्थापित आणि विस्थापितचा लढा चालू आहे. आम्ही तर यांच्याकडून अनेक वर्ष अपेक्षा ठेवल्या आणि त्यांनी अपेक्षा फेल केलेल्या आहे प्रस्थापित लोकांनी. आमचा लढा तर मेन त्यांच्याच विरोधात आहे. राहिला आता मनोजचा प्रश्न तुम्ही उपस्थित केला आहे, तर मनोजरावनी ही जी शंका उपस्थित केली आहे त्याचे कारणच आहे ना. एक कॅबिनेट मंत्री, मला सांगा, एक कॅबिनेट मंत्री जो आहे यांनी जाहीर केलं का नाही की गरज पडेल तर मी ओबीसीच्या आंदोलनात सहभागी होईल? हे त्यांनी जाहीर केलेलं आहे. आता घटनेचे करता येऊ शकतं का? जे करता येत नाही ते बोलतात मंत्री बोलते म्हणून शंका रास्त आहे असं आम्हाला वाटतं. पण किशोरजी, ज्या आक्षेपांना आपण मांडताय आणि जो तुमचा बचाव आहे ते सगळे मुद्दे तसं पाहायला गेलं तर मग तुमच्या आंदोलनाला पण लागू पडतात. तुमच्या आंदोलनाच्यासाठी आलेली माणसं, तुमच्या आंदोलनाला दिलं गेलेलं राजेश टोपेंच्याकडूनचं समर्थन, तिथल्या स्थानिक पातळीवरच्या पवार समर्थकांचा त्या आंदोलनातला वावर आणि नंतर एका हिंसाचारामध्ये सुद्धा ती माणसं सापडणं, हे सगळं वादग्रस्त प्रकरण यापूर्वी आपल्या डोळ्यासमोर आहे. असं असताना आत्ताच्या घडीला हाकेंच्या मुद्द्यावर बोलायचं सोडून हाकेंचं आंदोलन प्रायोजित केलं जातंय, सरकारनं पुरस्कृत केलंय, हा मुद्दा का काढला गेला? हो, सर्वात प्रथम म्हणजे हाके कुठले आहे
त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, कारण आंदोलन करते आम्ही पण आहोत. त्यांना हीच जागा का पडली? महाराष्ट्रात अनेक जागा आहे ना. पवार साहेबांच्या बारामतीत जा म्हणा, नाही तर अजून भुजबळ साहेबांच्या एवढ्याच जाय ना म्हणा. बाबा इथंच का करायचं? मग इथंच केलं तर मग शंका येणार नाही का आमच्या मनात? राहिला पवार साहेबाचा तुम्ही उपस्थित केला, सर्व पक्षाचे लोक लाठीचार्ज नंतर भेटायला आले होते. एक लक्षात घ्या, तिथं सांत्वन म्हणतो समाधान करायला आले होते की हे दुर्दैवी घटना घडली. तिथं काही तोपर्यंत राजकीय वगैरे काही असे विषय नव्हते. हे आत्ताचं लोकसभेचं म्हणलं तर आपण त्या विषयावर चर्चा करू शकतो. पण सुरुवातीच्या काळात लाठीचार्ज ज्या आमाशूत पद्धतीने केला, त्यांना ते आंदोलनकर्त्याला सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटनेचे लोक भेटायला आलते. अशातला तो भाग होता. याचा अर्थ ते तुम्ही जो आता भाग एकदा विचारूयात आपण आपल्यासोबत तटस्थ आणि त्रयस्थ या भूमिकेतून आबा पाटलांनी उत्तर द्यावं. आबासाहेब, जो बचाव आता उभा केला जातो आहे की जरांगेंचं आंदोलन हे लाठीचारामुळे पेटलं आणि त्यानंतर त्यांच्या समर्थनात त्यांच्या पाठिंब्यासाठी लोक जमा व्हायला लागली, हे खरंच तेवढं होतं का पडद्यामागे काही वेगळं घडत होतं हे तुम्हाला दिसतंय? कारण तुम्ही अनेक वर्ष मराठा आरक्षणाच्या साठी लढताय, पण जे काही जालन्यात आंतरवली सराटीमध्ये घडलं त्यातून काही वेगळं चित्र समोर आलं. सुरुवातीला अशीच झालेली आहे प्रसादजी. आता जे आमचे मित्र किशोर चव्हाणांनी सांगितलं की शांततेचं आंदोलन चालू होतं त्यावेळेला, तोपर्यंत त्या आंदोलनाकडे कुणी बघितलं नव्हतं. परंतु ज्या वेळेला लाठीचार्ज झाला, बैलाची टोकी फोडण्यात आली, पोलिसांच्या माध्यमातून जे त्या ठिकाणी प्रकार घडला आणि त्याच्यानंतर मग या आंदोलनाकडे भावनिकतेनं संपूर्ण मराठा समाज जागृत झाला आणि सगळा मराठा समाज, सगळे नेते त्या ठिकाणी आंदोलनाला जायला निघाले आणि त्याच्यानंतरचे आंदोलन पुढं तयार झालं आणि मग त्याच्यानंतर या आंदोलनाला मोठी धार आली. तर त्याच्यापूर्वी आंदोलन शांततेत होतं ना. ते जोपर्यंत तिथं शांततेत चालू होतं तोपर्यंत कोणताही विषय नव्हता, कुठला पॉलिटिकल किंवा कुठला विषय. आणि आता काय झालंय, राज्यात कुठलंही आंदोलन कुणी उभा केलं त्या ठिकाणी मग त्या प्रत्येकाला जायचं असते. कोण मग ते वैयक्तिक फायदा घेण्यासाठी जातात, कोण सपोर्ट करण्यासाठी जातात, कोण कशासाठी जातो. तर प्रत्येक राजकीय पुढारी आहेत, त्यांना वैयक्तिक काही ना काही. आबासाहेब, यातला एक मुद्दा तुमच्यासाठी उपस्थित करतो. तुम्ही एवढी आंदोलनं केली, तुम्हाला सरकारांनी प्रायोजित केलं होतं का हो कधी, किंवा तुम्हाला कोणी प्रायोजित केलं होतं का कधी? आमचे आता 100च्या वरती आंदोलन आपण केले आतापर्यंत. जवळपास 89 GR मराठा समाजासाठी आपण काढले वेगवेगळ्या आंदोलनातून. परंतु आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करत असताना आमची भूमिका स्पष्ट समाज हिताचे ठेवून आंदोलन केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही काय कधी कुणाची अपेक्षा केली नाही. कुणी आम्हाला भेटायला यावं किंवा आमच्या समोर उभं राहावं असं कुठल्याही राजकीय पक्षाला आपण त्या ठिकाणी आव्हान केलं नव्हतं. आणि आतापर्यंतच्या आंदोलनामध्ये सगळ्यात मोठी यशस्वी ठोक मोर्चाची आंदोलनं झाली आणि या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरलं. सरकारनं आम्हाला त्या ठिकाणी मराठा समाजाला सारथी दिली, अण्णासाहेब पाटील महामंडळ दिलं, वेगवेगळ्या योजना सवलती जवळपास 18,500 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शासनामध्ये समावेश करण्यात सुद्धा झालं. परदेश शिक्षणाचा विषय असेल, हॉस्टेलचा विषय असेल, अशा अनेक आंदोलनामध्ये आपण आंदोलन. आपली ही योगदानाची यादी मोठी आहे. फक्त मला मध्ये थांबवायला यासाठी लागतंय कारण आपलं इंटरनेट खराब आहे, आवाज तुटतोय आपला. आपण त्याच्यातली दुरुस्ती करून घेऊ. पटकन आता हाके समर्थकांपर्यंत जाऊयात. आपल्या सोबत हाके समर्थक या नात्यानं दीपक बोराडे. दीपकराव, आक्षेप काय काय येत आहेत ते लक्षात घ्या. हाकेंचं गाव काही जिथे आत्ता ते आंदोलन करतात ते नाही, त्यांना इतर ठिकाणी जागा सापडली नाही का, या सगळ्याच्या माध्यमातून त्यांना 2 समाजात तेढ निर्माण करायची आहे, हे सगळे आक्षेप हाकेंवर आता निर्माण केले जात आहेत आणि त्यातून सरकार हे आंदोलन पुरस्कृत करतंय असा शोध लावला गेलाय, दावा केला गेलेला आहे. का म्हणून तुम्ही एक विशिष्ट जागा निवडलीत, त्याचं उत्तर काय आहे? दीपकजी, माईक सुरू करा. आपला माईक सुरू करा आणि बोला. आपला आवाज येत नाही. आणि कृपया आपल्या इथे आजूबाजूला कुठला टीव्ही सुरू असेल तर तो बंद करा, म्हणजे त्यातून पुनरुक्ती होणार नाही आवाजाची. नाही, टीव्ही बंद आहे. जी बोला सर. हे सर्व जे चव्हाण साहेबांचे किंवा एकूणच जे मनोज पाटील जरांगे यांचे समर्थक आहेत, यांच्या हास्यास्पद गोष्टी आहेत. म्हणजे आपण जर एखाद्या लहान लेकराला काही गोष्ट सांगितली, खरी खोटी चांगली वाईट, तर ते लेकरू हाव नाही म्हणून ऐकून घेतं. एखाद्या वेड्या माणसाला एखादी गोष्ट सांगितली, आडाण्याला सांगितली, ते ऐकून घेतं.
पण इथं सगळेच हुशार झालेत. काय हास्यास्पद आहे? म्हणजे आपण बोलायला काय हास्यास्पद आहे? मी बोलताना तुम्ही साहेब मी बोलताना ऐकून घ्या. तुम्ही बोलताना मी ऐकून घेतलं ना. मी बोलताना ऐकून घ्या नंतर बोला. काय हास्यास्पद? कोण बोलला हास्यास्पद? माझं बोलणं झाल्यावर मग बोला ना तुम्ही. माझं बोलणं झाल्यावर मग बोला तुम्ही. नीट बोला ना. हास्यास्पद काय बोललो कोण? मग मी पूर्ण आता मला करू द्या ना कंप्लेंट. म्हणजे हाकेंनी पुण्यात आणलं आंदोलन करायचं, हाकेंनी येवल्यात जाऊन आंदोलन करायचं, मग आंतरवाली काय मनोज पाटलांचं गाव आहे का? आणि छगन भुजबळ साहेब म्हटले की मी आंदोलनाला समर्थन करल, तर छगन भुजबळ साहेबांच्या बोलण्याचं तुम्हाला वाईट वाटतं? संविधानिक पदावर आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संविधानिक पदावर असताना म्हणतात आणि मराठा आरक्षण देतो. मुख्यमंत्र्यांनी संविधानिक पदावर असताना मंत्री केलं पाहिजे का? त्या कुठलंही ममत्व कुठल्या समाजाविषयी किंवा कोणाविषयी ठेवायचं नाही. हे एक साहेब मी तेच सांगतो. तुम्ही बोलताना मी बोललो नाही. माझी विनंती तुम्हाला हात जोडून मी बोलताना तुम्ही लोकप्रतिनिधी कोणत्या एका समाजाचा नसतो, मंत्री एका समाजाचा नसतो. त्यांना थांबवा तुम्ही. माझी त्या विनंती छगन भुजबळला या पदावर राहण्याचा अधिकार सुद्धा नाही. हो मी सांगतो ना, त्याचं उत्तर देतो ना साहेब आपल्याला. मला बोलू द्या मग तुम्ही बोला. प्रेक्षकांना पण व्यवस्थित ऐकायला येईल. छगन भुजबळ साहेब संविधानिक पदावर, मी नक्की तुमच्या वाक्याचा या ठिकाणी आदर करतो की संविधानिक पदावर असताना बोललं नाही पाहिजे, मान्य आहे. मग छगन भुजबळ साहेब चुकले. मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री त्या ठिकाणी म्हणतात की मी मराठा समाजात जन्माला आलो, मी मराठा आहे, मी आरक्षण देतो, बोलले ते वाक्य हे शोभतं? हे संविधानिक पद आहे, हे संविधानिक वाक्य आहे. आम्ही काही केलं चालतं, दुसऱ्याने काही केलं तर संवैधानिक आहे. मनोज बरोबर आहे ना. 40 वर्ष विरोध केला, 40 वर्ष त्यांनी एकच वाक्य बोलत एक वाक्यच बोलत एवढं 40 वर्ष तुम्ही विरोध करता कारण नसताना. कोण आहे भुजबळ? तुम्ही माझं बोलणं मी तुम्हाला उत्तर चर्चा करायची संविधान आहे का? देश भुजबळांच्याकडे चालतो का? हेच करताय साहेब तुम्ही. मला चर्चेत हस्तक्षेप यासाठी करावा लागतोय कारण शब्दाला शब्द भिडत गेला तर वेळ वाया जातो, उत्तरं मिळत नाहीत प्रश्नांची. आबासाहेब थोडंसं थांबा, दीपक बोराडेंचं उत्तर ऐकून घेऊ. आणि मुख्य म्हणजे दीपक बोराडेंना आक्षेप जरांगे समर्थक या नात्यानं किशोर चव्हाण यांनी घेतला होता. आबासाहेब ते दोघं आपापसात बोलतील, त्यांच्यातही मुद्द्यांमधून काही ना काहीतरी पुढे उत्तरं सापडतील. किशोर बोराडे आपलं माफ करा दीपक बोराडे आपण उत्तर देणार आहात. आपली वेळ सुरू होतीये, 1.5 मिनिट आहे आपल्यासाठी, बोला. साहेब मी अत्यंत नम्रपूर्वक सांगतो की हे हास्यास्पद वाक्य असं आहे की हाकेंनी इथं काय यावं, हाकेंनी पुण्यात करावं, हाकेंनी येवल्यात जावं. अरे बाबा हाकेंचं गाव नाही, मग मनोज पाटलांचं गाव अंतरवाली आहे का? असं कुठं लिहिलेलं आहे का संविधानामध्ये? म्हणजे तुम्ही काय म्हणायचं? भुजबळ साहेबांनी एक वाक्य बोललं की ते संविधानिक पदावर असताना चुकीचं बोलले. मग मराठा समाजाचे किती आमदार खासदार काय काय बोलले जरा रेकॉर्ड काढा पाठीमाग. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, राज्याच्या शासनातलं सर्वोच्च पद आहे, ते म्हणले की मी मराठा आहे आणि मी आरक्षण देतो. हे संविधानिक आहे का? म्हणजे तुम्ही काहीही बोललं चालतं, तुम्ही लोकांचे घरं जाळलेत चालतं, तुम्ही दुनिया केलीच चालतं, कोण काही केलं की लगेच उलट सुलट. हे कोणती पद्धत आहे? माझं म्हणणं आहे तुमचं चुकीचं आहे. हे छगन भुजबळ साहेब चुकीचे, तुम्ही त्या चुकीचं समर्थन करता का? जर हाके साहेबांचं आंदोलन कोणीतरी हे केलंय तर मग मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन कोणी हे केलं ते सांगा. आपण परत त्याच मुद्द्यांमध्ये अडकता कामा नये. मुद्द्याला पुढे नेण्याच्यासाठी किशोर चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचूयात. किशोर चव्हाण, एक आणखीन मुद्दा इथे उपस्थित राहतो. आपकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे हा एक साधारण जाहिरातीतला प्रसिद्ध डायलॉग. त्याच पद्धतीने ही चर्चा पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही याचं उत्तर आत्ता थेट याच गोष्टीचं द्या की अशा प्रकारचं आंदोलन लक्ष्मण हाकेंच्या माध्यमातून चालवून विद्यमान महायुती सरकारला काय मिळणार आहे? मी एवढंच सांगेन की बाबा जे आता जे आंदोलन चालू आहे की साहेबांचं, हो आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार त्यांना आहे. त्या आंदोलनाच्या विरोधात आम्ही अजिबात नाहीये. त्यांनी जे काही 2-3 प्रश्न उपस्थित केलेले आहे त्यात महत्वाचं आहे त्यावेळेस आमचं आंदोलन अंतिम टप्प्यात येतं त्याच वेळेस ह्या लोकांना त्यांनी पर्टिक्युलर ह्या काही लोकांना जागी येते अशातले प्रश्न उपस्थित होतात. म्हणजे शेवटच्या टप्प्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला तर हे लोक का जागी होतात? तुम्हाला वर्षभर पडलेले असतो ना, त्यावेळेस आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे, मंत्र्यांना बोलण्याचा अधिकार आहे. आणि हे करता करता आम्ही जे नवीन प्रश्न उपस्थित करतोय ओबीसीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्या भुजबळ साहेबांचे किंवा कोणत्याही ओबीसीचा नेता असेल निधी मागण्याचं हे लोक का काम करत नाही? प्रश्न आम्हाला उपस्थित करावे लागतात ना. तुम्ही नेहमी फक्त हे आंदोलन
विरोध मराठ्यांना देऊ नये म्हणून विरोध. अरे पण तुम्ही तुमचं मागा ना. किशोर चव्हाण 2 मुद्द्यांसाठी आपल्याला थांबवतो. एक तर पहिल्यांदा आपला संपर्क बाधित होतोय, तुम्ही आधी नीट एकदा कॅमेरा समोर येऊन बसा आणि मग बोला. दुसरं, तुमचा आवाजही धड येत नाहीये प्रेक्षकांपर्यंत. तुम्ही जे बोललात ते आता मला लोकांपर्यंत पोहोचवून पुनरुक्ती करत करत या चर्चेचा वेळ त्यात वाया जातोय. माफ करा, त्यासाठी पटकन एकदा तुमचं नेट कनेक्शन दुरुस्त करून घ्या. आत्ताच्या घडीला किशोर चव्हाणांनी बोलता बोलता जो मुद्दा मांडला त्याच्यावरचं उत्तर आधी आपण दीपक बोराडे यांच्याकडून घेऊ. दीपकराव, काहीही करून ओबीसींना मराठ्यांचं आरक्षण थांबवायचंय हा आक्षेप इथून सुरू झालाय आणि त्याला सरकारचं प्रायोजकत्व आहे अशा प्रकारचा मुद्दा इथे उपस्थित झालाय. तुमचं उत्तर अपेक्षित करतो. नाही साहेब, मुळात मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, कुणाचाही नाही. आम्ही पहिलेही नम्रपणे सांगितलं आणि कोणताही नेता तेच म्हणतो की याच्यात खरं म्हणजे राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती नाहीये. हा एक पहिला मुद्दा आहे. राज्यकर्त्यांना समाजात तेढ निर्माण करून किंवा सामाजिक वातावरण खराब करून त्यांचं राजकीय वातावरण चांगलं करून घ्यायचंय हे तितकंच खरं आहे. मी पहिल्यापासून म्हणतोय की फार सोपं आहे. जनगणना करा. यांचा जो आक्षेप आहे की ओबीसी मध्ये जास्त आरक्षण आहे, लोक कमी आहेत, यांच्यावर अन्याय होतो, जर तसं असेल तर एकदा जनगणना करा, कळू द्या. दुसरी गोष्ट, आमचं असं म्हणणं आहे की 27% आरक्षण असताना आणि समाज हा 50%पेक्षा जास्त असताना ऑलरेडी ते कमी आहे आणि त्या कमीमध्ये जर आपण येऊन बसलात तर ते बजेट बसणार नाही. मी पहिले म्हणलो होतं की 50%च्या आत 90% लोकांनी यायचं आणि मग उरलेलं 50% आरक्षण तुम्ही ठेवताल कोणाला? हे कुठला नियम आहे? तामिळनाडू सारख्या राज्यांमध्ये आजही देशभरामध्ये 50%पेक्षा जास्त आरक्षण आहे. मग महाराष्ट्रात हा 50%चा क्रायटेरिया तोडण्यासाठी आपण का भांडत नाही? हे काही संविधानिक नाहीये. संविधानात बाबासाहेबांनी विश्वरत्न बाबासाहेबांनी प्रतिवाद करायचा आहे आबा पाटलांना. आबा पाटील, ज्या वेळेला तुम्ही बोलत होते त्यावेळेला आबासाहेबांच्या माध्यमातून संकेत मिळत होते की त्यांना काही मुद्दा पटत नाहीये. आबासाहेब, मुळात ओबीसी जाणं आणि ओबीसीतून आरक्षण घेणं या सगळ्यामुळे जो वाद निर्माण होतोय तो राजकीय पोळी भाजण्यासाठी आहे असं दीपक बोराडे म्हणाले. जी महायुती आत्ता आरक्षणाच्या आणि मराठा एकत्रीकरणाच्या एकूणच परिस्थितीत होरपळलेली आहे त्यांना आता नवीन आंदोलन पुरस्कृत करून काय मिळणार आहे? प्रसादजी, आपल्या चॅनेलवरती अनेक वेळा चर्चा झाली या संदर्भामध्ये आणि आता जे दीपक बोराडेंनी सांगितलं की राजकीय पोळी भाजण्याचा जो ओबीसी नेत्यांचा डाव आहे, मुळात आजपर्यंत राज्याच्या जनतेच्या मनामध्ये आणि सरकारच्या मनामध्ये बिंबवण्याचा जो काम केला जातो की ओबीसीच्या 407 जाती आहेत, कधी 361 जाती आहेत, तर मुळात राज्यात ओबीसीच्या 170 ते 180 जातीच्या वरती जातीच नाहीत. आता 361 जातीच्या नावाचं आरक्षण राज्यात चालू आहे. म्हणजे डबल आरक्षण हे कोण वापरतंय ह्याची सुद्धा चर्चा होणं अपेक्षित आपल्या चॅनेलच्या माध्यमातून. आणि ओबीसीची संख्या सांगितली जाते, आम्ही 7% आहोत, आम्ही 70% आहोत. म्हणजे हे जे सगळं चुकीच्या पद्धतीनं प्रेझेंट करायचं आणि आपण काहीतरी आमच्या पाठीमागे मोठा क्राऊड आहे आणि आमची संख्या भारी आहे आणि मग आम्हाला ओबीसीला हे बळायला पाहिजे, आम्ही सत्तेत आम्हाला हे भेटलं पाहिजे, ते भेटलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही राबवण्याचा प्रयत्न करताय. परंतु ज्या मायनॉरिटीज मध्ये 12 बलुतेदार येतात, 18 बलुतेदार येतात, त्यांच्यातल्या लोकांना का बरं यांनी परत कधी येऊ दिलं नाही? भटके विमुक्त आहे, त्यांना कधी येऊन का दिलं नाही? आज राज्यातल्या ठराविक आबा पाटील राष्ट्रीय पातळीवरच्या ओबीसीच्या यादीत यातली अनेक जण आहेत. धनगरांच्यासाठी महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी आहे, पण राष्ट्रीय पातळीवर त्यांना ओबीसीच समजलं जातं. ओबीसी समजू दे ना, परंतु इथं जे बिंबवलं जातं आम्ही एवढे आहोत आणि आमच्यात आलं की हे होईल. अरे पण आम्ही पहिले ऑलरेडी आहोतच ना, आम्ही ओबीसीतच आहोत, आम्ही ओबीसीच्या बाहेरच नाही. आमच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्या कुणबी नोंदी व्हॅलिड आहेत गव्हर्नमेंटच्या नियमानुसार, शासनाच्या नियमानुसार, आणि त्याला तुम्ही विरोध करू शकत नाही. माझी नोंद सापडली, तुमची नोंद सापडली तर तुम्हाला सरकारला द्यावंच लागणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही विरोध करू शकत नाही. दुसरा मुद्दा की आम्ही कधीही म्हटलं नाही की ओबीसीला धक्का लावा, ओबीसीच्या बाहेर आम्हाला घ्या, आतमध्ये घ्या. आमचं म्हणणं एवढंच, आम्ही आहेच, आम्ही ओबीसीतच आहे, आम्ही वेगळं काय म्हटलेलं नाही. सरकारला पण माहिती आहे, सगळे शासन निर्णय पण त्या पद्धतीचे आहेत. आणि आता जे चाललंय की जाणीवपूर्वक उठायचं, आमच्यावर अन्याय होते, अरे तुम्ही अन्याय केला ओबीसीच्या, खऱ्या ओबीसी वरती, ज्या तुम्ही 5-7 जाती ओबीसीच्या नावाच्या आहेत, तुम्ही आजपर्यंत कुणाला पुढे येऊ दिलं नाही.
तुम्ही त्या आबासाहेब, हा परस्परांवरचा आरोप चालत राहतो महाराष्ट्रात, त्या निमित्तानं अनेकदा तणावही निर्माण होतो. आता इथे जे समान सूत्र तुमच्या दोघांमधलं येत आहे, जो मुद्दा इथे दीपक बोराणेंनी मांडला, आबासाहेब तुम्ही सुद्धा मांडताय, तुम्हाला दोघांनाही जातवार जनगणना हवी असं दिसतंय. मला किशोर चव्हाण यांच्यापर्यंत चर्चेला न्यायचंय. आपल्याला कृपया सगळ्यांनाच लक्षात ठेवायला हवं, चर्चेला वेळेची मर्यादा आहे. किशोर चव्हाण, आपल्यासाठी 1 मिनिटाचा वेळ, पटकन मुद्द्यावर या. आंदोलनं पुरस्कृत करून समाज कलुषित करायचं काम राजकारणी करत असतील तर ते होऊ न देणं ही जबाबदारी तुमच्यासारख्या समाजकारण्यांची आहे. नाही, हे तुम्ही आता जो प्रश्न केला ही जबाबदारी आमची पण आहे, सर्व महाराष्ट्राच्या जनतेची पण आहे, महाराष्ट्राच्या मंत्र्याची पण आहे. पण दीपक रावला ओबीसी बांधवांना दीपकराव तुम्ही नीट ऐका. मराठा समाज हा आंध्र प्रदेशमध्ये होता, मध्ये असताना महाराष्ट्रात समावेश झाला, काय का, आणि आंध्र प्रदेशमध्ये असताना मराठा समाजाला ओबीसी समावेश होऊन आरक्षण होतं. आज 63 वर्ष आरक्षण मराठ्यांनी घेतलं नाही. त्याचा दुसरा अर्थ असा निघतो की हे 63 वर्ष आरक्षण न घेतलं, हे आरक्षण आमच्या ओबीसी लहान बांधवांना आम्ही दिलेलं आहे, आणि हे 63 वर्षानंतर आम्ही आमचं हक्काचं आरक्षण मागत असतील तर माझ्या ओबीसी लहान बांधवांना विरोध करून हा वैचारिक भाग आहे. तुम्ही लक्षात घ्या, महाराष्ट्रातील मराठा आरक्षण वेगळं, मराठवाड्यातील मराठा आरक्षण वेगळं, आणि मराठवाड्यातील मराठा आरक्षण मागताना हे हक्काचं आरक्षण मागतात. आमच्या हक्काचं आरक्षण, आमच्या समाजाचं आरक्षण आम्ही ओबीसीनं दिलेले. आज आम्हाला आवश्यकता आहे हे पाहिजे तुम्ही. हा महाराष्ट्राचा मराठा आरक्षणाचा प्रश्न नाहीये, प्रश्न ह्या आंदोलनाचा मराठवाड्यातील मराठा आहे. नाही, पण किशोर चव्हाण एकच मिनिट. याच प्रकारचे आक्षेप आणि मुद्दे आपण यापूर्वी मांडत होतात, सातत्याने तुमच्या नेतृत्वाकडून भूमिका बदलण्याच्या गोष्टी दिसायला लागल्या आणि तिथून मुद्दे पुढे पुढे सरकत गेले. दीपक बोराडे, 1 मिनिटात आपल्याकडे जर प्रतिवाद करायची संधी आहे, उत्तर असेल तर कृपया पटकन मांडा, चर्चेला वेळेची मर्यादा आहे. चव्हाण साहेबाचा आवाज जरा स्पष्ट आला नाही पण त्याचा थोडासा मला आशय समजला. तर चव्हाण साहेब, माझी आपल्यालाही विनंती आहे या माध्यमातून, आपली फार मोठी ताकद आहे, आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री सगळे आपले आहेत आणि फार मोठी शक्ती आहे. आपण त्याचा उपयोग करून सगळ्यात पहिल्यांदा एकदा जनगणना करायला लावा, आणि मग मी खरं बोलतो तुम्ही खरं बोलतात, हे खोटं ते खोटं, हे सगळ्या याच्यातून आपण बाहेर पडूयात, आणि एकदा जे काय असेल ते खरं दूध का दूध पाणी का पाणी झालं तर वाद मिटून जाईल हा ऑटोमॅटिकली. मग कोण फुकट खात होतं, कोण फुकट घेतंय, कोण काय करतंय, सगळं क्लिअर होईल. मला वाटतं आपण आपली ताकद वापरून जनगणना पहिल्यांदा करून घेऊयात. आपण जनगणना करण्याची मागणी करून एकदा वस्तुस्थिती, वास्तव डाटा, सगळा जो डाटा आहे हा एकदा समोर आणा. ठीक आहे, वेळेच्या मर्यादेमध्ये हा मुद्दा आटोपता घ्यायला हवा. आंदोलनं पुरस्कृत करणं राज्य सरकारचं काम नाही, तसं ते करत असतील तर स्वाभाविकरित्या त्याची किंमत त्यांना मोजावी लागेलच. पण आत्ताच्या घडीला आंदोलनं करणं हा घटनात्मक अधिकार असला तरी पण आपल्याला आपल्या जबाबदारीची जाणीव सुद्धा ठेवायला हवी, कारण महाराष्ट्रानं याआधी झालेल्या आंदोलनाच्या निमित्तानं होणारी हिंसा अनुभवलेली आहे. पुन्हा अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची स्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ नये ही महत्त्वाची अपेक्षा आहे. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.